नमस्कार मंडळी, अश्विनी किचनमध्ये म्हटलं स्वागत आहे. तर आज मी बनवले जवळ. सर्वात आधी जवळ साफ करून आपण भाजून घ्यायचं आहे. भाजताना त्याचा वास यायला लागला तर गॅस बंद करायची आहे आणि त्याच्यानंतर ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. काढून घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ओतून त्याला स्वच्छ धुवायचं आहे आणि ते अशा पद्धतीने ते जवळ काढायचं आहे. आता त्यासाठी एक वाटी जवळ मी घेतला होता आणि कांद्याची पात घेतली आहे. सर्वात आधी कांदा कापून घ्यायचा आहे. हे 2 कांदे घेतले आहेत. कांदा अशा पद्धतीने बारीक कापून घ्यायचा आहे. एक टोमॅटो मी घेतलेले आहे, ते पण आपण कापून घेणार आहे आणि एक मिरची घ्यायची आहे, त्याच्यामध्ये असं चीर पाडायची आहे. आता कढईमध्ये तेल टाकायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण कांदा घालायचा आहे. कांदा चांगलं परतल्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे. आता त्याच्यामध्ये मिरची आहे ती टाकायची आहे. आता हळद टाकायची आहे, मसाला टाकायचा आहे आणि जवळा टाकायचा आहे. हे परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये कांद्याची पात टाकायची आहे. मीठ टाकायचं आहे चवीनुसार. आणि आता परतून त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. 4 ते 5 मिनिटं झाकण ठेवायचं आहे. मीडियम फ्लेमवरती ठेवायचं. झाकण उघडायचं आहे आणि आता मी थोडीशी ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकत आहे. आणि आता याला एकजीव करून घेत आहे. आता गॅस बंद करायची आहे. ही बघा साधी आणि सोपी अशी रेसिपी झालेली आहे आणि टेस्टी अशी लागते. ही जवळची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. ही खूप हेल्थ बेनिफिट आहे, कारण ह्याच्यामध्ये आपल्याला प्रोटीन्स खूप प्रमाणात भेटतात. कॅल्शियम पण जास्त आहे आणि उन्हाळ्याला आपल्याला शरीराला ताकदीची गरज असते, तर त्याच्यातून आपल्याला एनर्जी पण भेटते. रोगप्रतिकारशक्ती पण वाढवते आणि हृदयासाठी पण चांगलं आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.